हॅलो, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आज आहे हरतालिका. हरतालिकेची पूजा कशी करावी आणि का करावी हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पहिले तर आपल्या नवऱ्याच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद तृतीयेला हे व्रत केले जाते. कुमारिका आणि महिला हे दोन्ही व्रत करतात. हरतालिका ही कथा भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे. देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात, साज शृंगार करतात. माता पार्वतीने हे व्रत केले होते महादेव पती म्हणून मिळावे यासाठी. देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकराने पार्वती देवीवर प्रसन्न झाले आणि तिला दर्शन दिले. तेव्हापासून भगवान शंकराने माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात. असे मानले जाते की भगवान शंकर आणि पार्वतीची मनोभावे पूजा केली की विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळतो. त्यासाठी हा व्रत करतात. हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून महिलांनी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. ही पूजा तुम्ही देवघराच्या बाजूला करू शकता किंवा कुठेही करू शकता. ही पूजा करण्यासाठी वाळू घ्यावी. वाळू स्वच्छ धुवून त्याची महादेवाची पिंड बनवावी आणि महादेवाच्या पिंडाच्या पुढे आपला नंदी असावा आणि नंदीच्या बाजूला गणपतीचं पिंड बनवावी आणि मागे माता पार्वतीची मूर्ती आणि परत माता पार्वतीची एक सखी. कारण जेव्हा माता पार्वती हे व्रत करत होती तेव्हा तिच्यासोबत त्याची सखीसुद्धा होती. त्यासाठी सखीच्या सुद्धा नंतर छान दिवा लावून घ्यावा. मग आपल्याला महादेवाचा अभिषेक दुधाने करावा. दूध थोडे थोडे घालावे कारण ते आपण वाळूचं केल्यामुळे ते सगळं खाली उतरेल. पाण्याने नंतर अभिषेक करावा. तसाच सेम नंदीवर, गणपती बाप्पावर आणि पाणी नंदीवर, गणपती बाप्पावर घालावे आणि तसंच माता पार्वती आणि त्याची सखी या दोघींचाही अभिषेक करावा. मग महादेवाला वस्त्र घालावे, नंदीला वस्त्र घालावे, गणपती बाप्पाला वस्त्र घालावे, मग माता पार्वतीला वस्त्र घालावे आणि तसेच तिच्या सखीला सुद्धा वस्त्र परिधान करावे. महादेवाला मस्त चंदन लावायचं, नंदीला कुंकू लावायचं आणि गणपती बाप्पाला सुद्धा तशाच प्रकारे कुंकू, हळद आणि अक्षदा वाहून नमस्कार करावा. तसेच पार्वती देवीला आणि तिच्या सखीला हळदी कुंकू लावून अक्षदा वाहायच्या. मग महादेवाला पांढरं फूल वाहायचं. महादेवाला पांढरं फूल खूप आवडतं. तसंच आपण पहिले कुठली सुरुवात करताना गणपतीचीच पूजा करतो. तसंच गणपतीची इथे सुपारी म्हणून इथे सुपारी ठेवून पूजा करावी. मग नंदीला फूल वाहावे, गणपती बाप्पाला फूल वाहावे आणि नंतर पार्वती माताला आणि तिच्या सखीला असं दोन्हींना फूल वाहून घ्यायचे. दोघींना करंडा फणी अर्पण करावे. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहावे. तसेच पत्री हे सगळं वाहावे. आता मी पत्री जरा बाजूला ठेवते. त्याला महादेवाच्या पिंड्याचा स्पर्श करून ठेवते. नाहीतर इथे स्पष्ट असं काही दिसणार नाही त्याकरिता. नाहीतर तुम्ही त्याच्यावर पूर्ण असं बेलपत्री वाहायचं. मग विड्याचं पान ठेवून त्याच्यावर हळकुंड, खारी, खोबरं, अक्रोड असं ठेवून हळद कुंकू वाहावे. आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. त्याकरता मी पाण्याने स्वस्तिक काढून घेतला. मी इकडे नैवेद्यामध्ये पंचामृत घेणार आहे आणि तसेच 5 प्रकारची वेगवेगळी फळेसुद्धा घेणार आहे. तसेच अगरबत्ती दाखवून पूजा करून घ्यावी आणि नंतर अगरबत्ती दाखवून झाल्यानंतर आपण पाण्याने उदक सोडायचं आणि
नैवेद्यम समर्पयामी असं करून आपली पूजा संपन्न होते. आणि इथे आपण देवाच्या पाया पडावे आणि हरतालिकेची पूजा आणि पुन्हा आपल्या पतीचे पाया पडून आशीर्वाद घ्यावा. आणि तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर